देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। देव आपल्यावर प्रसन्न व्हावा म्हणून खूप लोक बरंच काही करत असतात, पण हेही तितकंच खरं आहे की देवालाही एका भक्ताची भक्तीची भूक असते, ओढ असते, आणि जो भक्त मनापासून देवाची भक्ती करतो ही देवाची खरी प्रसन्नता असते। या बाबतीत आपण आज या कीर्तनात ऐकूयात। चला तर मग, जय हरी विठ्ठल। राम कृष्ण हरे हरे जय जय राम रूपपाता लोचने 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 सुखा झाले ओ दादनी सुखा झाले ओ दादनी साजनी वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडे सुकृताची जोडे सुकृताची जोडे सुकृताची जोडे म्हणून भेटाले आवडे म्हणून भेटाले आवडे आवडे वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार रघुमा देवीवर रघुमा देवीवर देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा रघुमा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे प्राप्ती से उपाय हरे प्राप्ति से उपाय हरे प्राप्ती से उपाय हरे प्राप्ति से उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतान देते पाय धरावे संतान देते पाय धरावे संतान देते पाय धरावे संतान देते पाय येणे साधती साधने देने साधते साधने देणे साधती साधने देने साधते साधने उठती भवाची बंधने उठती भवाची बंधने तुटती भवाते बंधने तुटती भवाते बंधने तुटती भवाते बंधने तुटती भवाते बंधने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई ऐसे वेद देती वाई ऐसे वेद लेते वाहे ऐसे वेद लेते वाहे ऐसे वेद लेते वाहे ऐसे वेद लेते वाहे एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ देणे साधती साधने देणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाते बंधने तुटती भवाते बंधने तुटती भवाते बंधने तुटती भवाते बंधने गोपाल कुमाई कुमार कुमार गोपाल कुमाई कुमार कुमार गोपाल कुमाई कुमार कुमार गोपाल कुमाई कुमार गोपाल कुमाई कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा बोला पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु लहरीनाथ महाराज की जय बोलो रे भाई सब संतांनी अपने अपने माता पिता की जय विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचारसार परमां माद्यां जगद्व्यापिनीं
विना पुस्तकधारिणे मवेदां जाड्यांधकारा पहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा 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 भोजवदनां वदनां भुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया आइए हनुमंत विराजिय कथा करु मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारियो पवन कुमार भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम ओपिए जिनके पद वंदन करो नासत विघ्न हरे मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन हारी मंगल भवन तब हो तुझा सरता जिर बिहारी तब हो तुझा शरत अजिर बिहारी राम दूत पुलित बलधाम राम दूत पुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नामा अंजनी पुत्र पवन सुत नामा राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम मनोजव मारुततुल्य युगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले लसत तरतर विलास श्रीमद भागवत तरुतया ज्ञानशात विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधते साधने तुटते भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संतांचा अनुभवात्मक मार्गदर्शन करणारा गोड चिंतनीय अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल नाथ बाबांजवळ एक साधक जातो आणि साधकाला सुखाची प्राप्ती करायची असते आणि गेलेला साधक नाथ बाबांना प्रश्न करतो, महाराज तुमच्याकडे जे ऐश्वर्य आहे, तुमच्याकडे जी संपत्ती, तशी संपत्ती मला प्राप्त व्हावी, त्यासाठी मी काय केलं पाहिजे? नाथ बाबा म्हणतात, बाबा मी माझ्या जीवनात देवाची प्राप्ती करून घेतली आणि ज्याच्या जीवनात देवाची प्राप्ती झाली की त्याच्या चरणाजवळ सर्व प्रकारचे सुख लोळणं घेत असतात. मग त्या साधकाने विचारलं, महाराज मला सुद्धा तुम्ही ज्या देवाची प्राप्ती केली
तो देव मला सुद्धा प्राप्त झाला पाहिजे, जेणेकरून माझ्या सुद्धा जीवनात सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ बाबा म्हणतात, बाबा अरे देव एक वेळेस भेटून जाईल, पण ज्यांच्यामुळे देवाची प्राप्ती करायची असती ते भेटत नाही. आणि तुला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. बाबा तू संतांच्या पायाजवळ लीन हो, संतांना शरण जा, आणि संतांना शरण गेल्यानंतर तुला देव आपोआप भेटल. आणि देव भेटला म्हणजे सुख प्राप्त व्हायला उशीर लागणार नाही. त्या साधकाने महाराजांना विचारलं, महाराज देव प्राप्त संतांच्या माध्यमातून केल्यानंतर माझ्या जीवनात फायदा काय होईल, काय बेनिफिट मिळेल? नाथ बाबा म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीने, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने, त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीने, साधनेने तुझ्या जीवनातली सर्व संकट नाश होतील, सर्व दुःख नाश होईल आणि तू सुखाच्या सागराचा तू अधिकारी होशील. नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज असं तुमचं मत आहे का, अजून कोणी सांगितलंय? नाथ बाबा म्हणतात, एक वेळेस माझ्यावर विश्वास नसला चालेल, पण संतांचा महिमा, संतांचं वर्णन मी करतो, यात विशेष महत्व नाही. तर वेद सुद्धा त्या संतांच्या महिमाचा वर्णन करतात. वेदांनी सुद्धा संतांच्या महिमेचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या संतांच्या जवळ जायला त्या वेदांचं मार्गदर्शन घे, पुराणांचं मार्गदर्शन घे, ग्रंथांचं मार्गदर्शन घे, आणि त्या माध्यमातून जर तू गेला तर तुला निश्चित योग्य देव भेटल्याशिवाय राहणार नाही. साधकाने पुन्हा महाराजांना विचारलं, महाराज त्या संतांची भेटीनंतर मला जो देव प्राप्त होईल, त्या देवाच्या प्राप्तीनंतर मला सुख प्राप्त होईल असं तुम्ही म्हणतात, आणि असं तुमचं नाही तर वेदाचं मत आहे. मला सांगा, माझ्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत ते संत पूर्ण करतील का? नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, या मृत्यूलोकात इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आणि इथं हे कार्यक्रम ऐकणारा प्रत्येक व्यक्ती, महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचं प्रदर्शन होतं, दाखवलं जातं. आणि या कार्यक्रमातून जेवढे जेवढे लोक ऐकतात त्या सर्वांना प्रश्न आहे की इथं प्रत्येक व्यक्ती आला आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच अपेक्षा आहे. कारण मनुष्य प्राणी कोणतंही काम करत असताना त्याच्या मागे बेनिफिट अपेक्षा ठेवून करत असतो. ज्या गोष्टीत बेनिफिट नसेल, फायदा नसेल, ती गोष्ट मनुष्य करत नाही. मग या मृत्यूलोकात मनुष्य जन्म ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याला एकच अपेक्षा आहे, मज लागी दुःख व्हावे नाही. महाराज मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, मला सुख प्राप्त झालं पाहिजे, आणि सुख प्राप्त व्हावं याकरता तो साधक, तो व्यक्ती, तो जीव नको नको त्या प्रकारचा अट्टहास करतो, नको नको त्या प्रकारचं कर्म करतो, नको नको त्या प्रकारचं कार्य करतो. आणि अपेक्षा एकच असते, माझ्या जीवनात मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. पण संतांचे मानदेआळी सांगते, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, कबीर महाराज, सेना महाराज, सावता महाराज, जेवढी ही संत मानदेआळी आहे ती संत मानदेआळी तुमच्या आमच्यासाठी अवतार धारण करून या मृत्यूलोकात आली. आणि त्यांनी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केला की बाबांनो, अरे तुम्ही ज्या सुखाला सुख म्हणतात ते सुख तुम्हाला सुख देणार नाही. अरे ज्या सुखाला संतांनी सुख म्हटलं ते सुख जर तुम्ही आपलंसं केलं तर तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतील आणि सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. कोण काय विचार करेल आणि काय अपेक्षा करेल सांगता येणार नाही. म्हणजे एखाद्याला कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. तसा प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या अपेक्षेने भंगलेला आहे, कोणत्या ना कोणत्या अपेक्षेमध्ये गुंतलेला आहे, आकांक्षेमध्ये गुंतलेला आहे. तो साधक नाथ महाराजांजवळ गेला आणि नाथ महाराजांचं वैभव पाहिलं. खरं तर या वारकरी परंपरेत नाथ महाराज एक असे संत झाले की ते संत होते, शांत होते आणि श्रीमंत होते. शांत होते, किती शांत होते? यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अरे एका मुस्लिम समाजातील व्यक्तीने यावं आणि नाथ महाराजांवर थुंकावं, पण माझ्या नाथबाबांनी थुंकल्यावर सुद्धा त्याचा विरोध केला नाही. उलट थुंकणाऱ्याला प्रसाद दिला आणि त्याला सुख प्राप्त करून दिलं. ही नीतिमत्ता, ही वैचारिकता, हे कर्म, ही बुद्धीची उच्चांक, ही उंची बुद्धीची आणि ही उंची असणारी बुद्धी आपल्याला वारकरी संप्रदाय आल्यानंतर एकच शिकवती. अरे लोकांनी आपल्या संदर्भात कितीही वाईट विचार करू द्या, लोकांनी आपल्याला कितीही त्रास देऊ द्या,
पण मात्र वारकरी परंपरेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण आपल्याकडून कोणाला त्रास होता कामा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या जवळ गेलेला तो व्यक्ती, मी मुद्दा सांगत होतो की नाथ महाराज शांत होते. किती शांत होते? यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त गेला. नाथ महाराज श्रीमंत होते. किती श्रीमंत होते? जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलेल्या कथा आहेत, गोष्टी आहेत. जुने कीर्तनकार सांगायचे, आमचे गुरुवर कथा सांगत असताना सांगायचे की अरे नाथ महाराज ज्यावेळेस रामायण भागवत सांगायचे, कथा कीर्तन सांगायचे, त्यावेळेस त्या काळात समाज एकत्रित येत नव्हता. समाजाला तेव्हाही कीर्तन प्रवचनाचं वेळ नव्हतं आणि आत्ता सुद्धा नाही. आणि लोकांनी एकत्रित यावं, कीर्तन श्रवण करावं, परमार्थ करावा, भक्ती करावी. आणि म्हणून नाथ महाराजांनी त्या काळात एक स्कीम तयार केली. काय स्कीम काढली? जो माझ्या घरी रामायण ऐकायला येईल, जो माझ्या घरी कीर्तन श्रवणासाठी येईल, जो माझ्या घरी प्रवचन श्रवणासाठी येईल, त्याला जेवायला भेटल. जो माझ्या घरी कीर्तन प्रवचन श्रवण करण्यासाठी आला, त्याला नुसतं जेवण नाही तर त्याला ग्लास भरून साखर सुद्धा दिली जाईल. अशी त्यावेळेस स्कीम काढली आणि त्या स्कीमचा उपभोक्ते अनेक लोक होते. कथाकार असे सांगतात की नाथ महाराजांच्या घरी एक एक वेळेस हजार लोक जेवण करायचे. बरं, रोज जेवण कशाचं असायचं? पुरणपोळीचा बेत असायचा महाराज. आपल्याकडे एक दिवस जरी एखादा पाहुणा एक्स्ट्रा वाढला तरी आपली तळपायची आग मस्तकात जाते. विठ्ठल विठ्ठल इतकी श्रीमंती होती नाथ महाराजांची. खरं तर श्रीमंती कोणती असली पाहिजे हा मोठा वेगळा विषय. तुकोबराय म्हणतात, संत मांदियाळी म्हणते, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. खरं तुम्हा आपल्याला मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर तेच धन कामाचे ज्या धनाने देव जोडला जातो. आणि तुम्ही आपण ज्या धनाच्या पाठीमागे लागतो ते धन कितीही कमवलं तरी ते धन सोबत घेऊन जाणार नाही. धन आणि भूमी पशुवश्य गोष्टी भार्या गृहद्वारे जन स्मशाने देह चितायाम परलोक मार्गेन कर्मानुगच्छति. जीव गोयका बाबा, धन कितीही कमवलं तरी ते धन सोबत घेऊन जाणार नाही. धन जे घेऊन जाणार आहे ते धन म्हणजे परमार्थ रूपी धन आहे. आणि साधू संतांनी या मृत्यूलोकात आल्यानंतर तुम्हा आपल्याला धन गोळा करायला लावलं नाही. मुसलमान समाजात जन्माला आलेले कबीर महाराज मोठं गोड उदाहरण सांगतात. कबीर महाराज म्हणतात, अरे मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला संपत्ती कमवू नका असं संतांचं मत नाही महाराज. पण किती संपत्ती माणसाच्या जवळ असली पाहिजे? इतना तो देना स्वामी जिन में कुटुंब समाये, मैं भी भूखा ना रहू और साधू भी भूखा ना जा. एवढंच माझ्या घरात असलं पाहिजे. किती? माझं पोट भरलं पाहिजे, माझ्या कुटुंबाचं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या दारात आलेला अतिथी विनमुख जाता कामा नाही. या लॉकडाऊनच्या काळात काही लोक म्हणे, महाराज अजून 10 महिने बी लॉकडाऊन चाललं ना, अजून वर्षभर लॉकडाऊन चाललं तरी बसून खाऊ एवढी संपत्ती आमच्या बापांनी कमवून ठेवलेली आहे. पण ऐका, एका बाजूला एवढी संपत्ती असणारे लोक स्वतःचाच विचार करतायत, जगाला वाटण्याच्या विचारात पडत नाही. आणि याच लॉकडाऊनच्या काळात काही लोक असेही आहेत की त्यांना त्यांच्या पोटापुरताच मिळतंय तरी सुद्धा त्यांना मिळणाऱ्या भाकरीतले अर्धी भाकर गोरगरिबांना वाटता येते. विठ्ठल विठ्ठल मला मुद्दा हा सांगायचा की एवढी संपत्ती श्रीमंती नाथबाबांकडे होती. बरं, नाथबाबांकडे दोघी प्रकारची श्रीमंती होती. परमार्थिकी संपत्ती होती आणि लौकिक सुद्धा संपत्ती होती. बरं, नुसती संपत्ती होती याला महत्व नाही. आजी संपत्ती बरोबर अंतःकरणात दया सुद्धा होती. आणि ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. ज्ञानोबराय काय म्हणतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबराय म्हणतात, खरा श्रीमंत आणि खरा दयावान हे दोन गुण ज्याच्या ठिकाणी येतात ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच आहे असं समजायला हरकत नाही. ज्ञानोबरायांची ओवी तुमच्या पुढे मांडतो म्हणजे समजल. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एक ठाया, ते तर माझी विभूती धनंजय जान त्रैलोक्या. माझी ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि दया सुद्धा आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो साक्षात भगवंताचं स्वरूप आहे.
असं ज्ञानोबराय म्हणतात. बहुतेक लोकांकडे संपत्ती आहे पण देण्याची नीतिमत्ता नाही. काहींकडे देण्याची नीतिमत्ता आहे पण संपत्ती नाही. मला असं वाटतं या गावाला 10,000-1,000 रुपये देणगी देऊन जावा. कशाला? सप्त्याला. पण मीच गोळा करत फिरतो, तुम्हाला कुठून देईल? येतं एक लक्षात. नीतिमत्ता आहे पण संपत्ती नाही. काहींकडे संपत्ती आहे पण नीतिमत्ता नाही. नाथबाबांजवळ संपत्तीही होती आणि नीतिमत्ता सुद्धा होती. अशी असणारे नाथ महाराज तुम्हा आपल्याला त्या साधकाच्या माध्यमातून, त्या धर्मेकऱ्याच्या माध्यमातून उपदेश करतात, मार्गदर्शन करतात, योग्य दिशा दाखवतात की बाबा या मृत्यूलोकात तू सुख प्राप्त करायला आलेला असेल ना तर देवासारखं दुसरं सुख या मृत्यूलोकातनी त्या देवाला प्राप्त कर. आणि त्या देवाला जर प्राप्त करायचं असेल तर संतांशिवाय प्राप्त करता येणार नाही. म्हणून तू त्या संतांच्या चरणावर लोटांगण घाल, त्या संतांना शरण जा आणि त्या संतांच्या माध्यमातून तू देवाची प्राप्ती करून घे. अभंगाचं प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय पाय. इने साधती साधने, इने साधती साधने, तेने साधते साधने, तेने साधते साधने. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथ बाबा सांगतात की जीवनात जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नाही महाराज. सुख या नावाची व्याख्या आहे देव. सुख रूपायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका सो. देवासारखा दुसरा सुखरूपी कोणी? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. असा सुखरूपी भगवान परमात्मा त्याची प्राप्ती करायची असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी संत मिळणं गरजेचं आहे. सोपं उदाहरण करून सांगतो. समुद्रातलं पाणी किती पाणी आहे? असंख्य पाणी आहे. त्या पाण्याला अंत नाही. तिथून जर डायरेक्ट पाईपलाईन करून आपल्या शेतात टाकलं ते पाणी तर चालेल का? चालणार नाही. उलट आपली पिकं खराब होतील. पण त्याच पाणीवर प्रक्रिया केली आणि तेच पाणी मोटरीच्या माध्यमातून प्रक्रिया करून आणि मग आपल्या शेतात टाकलं तर त्याचा त्रास होणार नाही. तसा देव डायरेक्ट मिळवला तर त्याचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. पण तोच देव जर संतांच्या माध्यमातून प्राप्त झाला तर त्रास होणार नाही. विठ्ठल 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 संत दोन प्रकारचे आहेत. किती संत आहेत? दोन प्रकारचे. थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. काही दिसणारे संत आहेत आणि काही असणारे संत आहेत. तुम्हा आपल्याला आपण ज्या वारकरी परंपरेत चालतोय दादा, त्या वारकरी परंपरेचं एकच वाक्य मी तुमच्या पुढे मांडतो. वारकरी परंपरा अशी सांगते मुखी नाम हाती मोक्ष ऐची साक्ष बहुतांची. अरे ज्या वारकरी परंपरेत, ज्या वारकरी संप्रदायात मुखाने देवाचं नाम चिंतन केलं की देव भेटतो, त्या वारकरी परंपरेत आम्हाला 80-90 वर्ष होऊन गेले. काही म्हणतात महाराज 100 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 100 वर्ष झाले. काही म्हातारे सांगतात महाराज 85 वर्षापासून पंढरपूरची वारी करतोय. पण 85 वर्षात याच्या स्वप्नात नातू सोडून कोणी झाला? मी काय बोलतोय येते लक्षात? याच्या स्वप्नात नातू झाला, देवाला नाही. का आला नाही? तर परमार्थ करतोय. पण त्या परमार्थाची खरी ओळख, तो खरा परमार्थ खऱ्या संतांच्या माध्यमातून प्राप्त होत असतो. मुळात आपल्याला खरे संत भेटलेच नाही आणि जर भेटले तर कळाले नाही. विठ्ठल विठ्ठल एक वर्ग असा आहे की तो वर्ग फक्त दिसणाऱ्या संतांमध्ये बसतो आणि एक वर्ग असा आहे की तो असणाऱ्या संतांमध्ये बसतो. आता बहुतेक दिसणारे संत आपल्याला पाहायला मिळतात. कीर्तनात जर कुठे गेलं दादा, जर मळकं धोतर मळका शर्ट एस टीवर जर गेलं तर लोक किंमत देत नाही. पण तोच बाबा जर तोच कीर्तनकार जर 4 व्हीलर गाडीमध्ये आला तर लोक स्टँडवर घ्यायला येतात.
मी काय बोलतोय येते लक्षात? हा दोष कीर्तनकारांचा नाही, हा दोष लोकांचा आहे. कारण लोकांनी तशी पाण्याची सवय लावून घेतली. मला मुद्दा हा सांगायचा आहे, कपडे मळकट असले तरी चालतील. माझी आई मला नेहमी सांगते, बेटा कपडे मळकट असले तरी चालतील, पण माणसाचं अंतःकरण मळकट राहायला नको, माणसाचे विचार मळकट राहायला नको. गाडगे बाबांचे कपडे फाटके होते पण विचार फाटके नव्हते. परिणाम लोकांच्या गावाच्या गावं झाली आणि गावाच्या गावं झाडत असताना लोकांच्या अंतःकरणातला मळ घालण्याचं सामर्थ्य गाडगे बाबांमध्ये होतं. आणि म्हणून वर्षातून एक दिवस का होईना आपण त्यांची पुण्यतिथी जयंती साजरी करतो. तुका म्हणे एका महाराजांची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज पैसा कमवलेला पैसा चोरीला गेला काही वाटत नाही, शरीरावरचा एखादा अवयव तुटला काही वाटत नाही, पण मनुष्य जीवनचरित्र जगत असताना चारित्र्याला कलंक लागला तर तो पुन्हा धुता येत नाही. मनी इज लॉस, नथिंग इज लॉस, हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस, बट कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. ठला विठला मला मुद्दा हा सांगायचा आहे, दिसणाऱ्या संतांवर भाळू नका, दिसणाऱ्या संतांच्या मागे लागू नका. कातडीचा परमार्थ करणारे संत असतील ते दिसायला भले साधे सिंपल असले तरी चालतील, पण ते तुम्हाला खऱ्या देवाची प्राप्ती करून देतील. नामदेव महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. महाराज नामदेव महाराजांना देव मिळाला, निस्ता मिळाला नाही तर नामदेव महाराजांनी हाताने देवाला जीव खाऊ घातलं. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला. हो, नामदेव महाराजांच्या हाताने देव जेवण करत होता. नामदेवरायांना देव मिळाला पण कळाला नव्हता. मला मुद्दा सांगा महाराज, देव मिळणं गरजेचं आहे का कळणं गरजेचं आहे? कळणं गरजेचं आहे. मिळाला नाही तरी चालेल. सोपं करून सांगू का थोडं? लग्न होणं गरजेचं आहे का पोरग होणं गरजेचं आहे? ठला विठला महाराज, लग्न होणं ही गरजेचं आहे आणि पुत्र संतती प्राप्त होणं हे सुद्धा गरजेचं आहे. लग्न झालं आणि पुत्र संतती प्राप्त होत नसेल तर गावोगावी नवस करत फिरावं लागतं. दोघी गोष्टींनी सुख आहे. तसं देव मिळणं हे गरजेचं आहे आणि तितकंच कळणं सुद्धा गरजेचं आहे. नामदेवरायांना साधू कृपा होण्याच्या आधी देव मिळाला. नामदेव महाराजांना साधू कृपा होण्याच्या आधी देव मिळाला पण कळाला नव्हता. आणि ज्यावेळेस नामदेव महाराज चंद्रभागेच्या तीरावर संत मांदियाळीमध्ये कच्चे ठरले, नामदेव महाराज देवाजवळ रडत आले आणि देवाला सांगितलं, का रे देवा, अरे तू माझ्याबरोबर जेवतो, बोलतो, खातो, हसतो, रडतो आणि संत मांदियाळी मला कच्चा ठरवते. भगवान परमात्म्याने सांगितलं, खरं सांगू का नामा, तुला राग येणार नसला तर सांगतो. म्हटले, सांगा ना देवा. अरे नामा, तू कच्चा आहे, तुला मी प्राप्त झालो पण अजून कळालेलो नाही. तुला कळून घ्यायचं असेल तर तू मी सांगते त्या पद्धतीने जर केलं तर तुला निश्चित माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, 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 आणि नामदेव महाराज देवाच्या सांगण्यावरून देवाने परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत भगवान नामदेवराया नापास झाले, फेल झाले. आणि नामदेव महाराजांना लाज वाटली की अरे देवा, तू माझ्याबरोबर जेवतो, खातो, बोलतो तरी मी तुझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख मला झाली नाही. सांग ना देवा, तुझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख करण्यासाठी मला काय करावं लागेल? नामदेव महाराज म्हणतात, खऱ्या स्वरूपाची ओळख करण्याकरता तुला संत प्राप्ती करून घ्यावी
लागल. पण खरं सांगू, नामा एक वेळेस मी भेटल पण संत भेटणार. चंद्रामृत सुखे सेववेल. काय म्हणतात रवी दरवेल. हो बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीना होईल गा. स्वामी विवेकानंदांनी समुद्र तरण्याचा प्रयत्न केला, विदा सावरकरांनी समुद्र पार करण्याचा प्रयत्न केला. मला मुद्दा हा सांगायचा आहे, एक वेळेस समुद्र पार करता येईल पण संतांची भेट होणं कठीण आहे, इतकी कठीण आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली. आणि असे संत जर भेटले तर आपल्याला खऱ्या देवाची प्राप्ती होते. पण संत भेटणं अवघड जरी असलं तरी कठीण फारसं नाही. संत भेटीची अपेक्षा, साधना, इच्छा जर मनात असली तर निश्चितच आपल्याला संत भेटल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायना गंगेच्या काठावर भेटले, मस्तकी ठेविला जाण कर. तुकोबरायना भेटले, तुकोबरायांच्या जीवनात कल्याण झालं. ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथांसारखे संत भेटले, ज्ञानोबरायांच्या जीवनाचं सोनं झालं. नामदेव महाराजांना त्यांच्या जीवनात विसोबा खेचरांसारखे संत भेटले. आणि ज्यावेळेस संतांची कृपा झाली, संतांनी मस्तकावर हात ठेवला, त्यावेळेस नामदेवरायांना कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसायला लागला. ज्यावेळेस नामदेव महाराज चंद्रभागेत, पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर स्नान केली, संध्या केली, देवपूजा केली आणि देवाला नैवेद्य दाखवणार, तेवढ्यात कुत्र्याच्या रूपात देव आला आणि कुत्र्याने ती पोळी उचलली आणि कुत्रं पळायला लागलं. नामदेव महाराज त्याच्या मागं काठी घेऊन पळाले नाही महाराज, तर नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळाले आणि सांगितलं, ए देवा, ए लबाडा, अरे पळतो काय, पळतो काय, अरे ती जी पोळी घेऊन चाललाय ना, कमीत कमी त्या पोळीला थोडं गावरानी तूप तर लाव. अरे गावरानी तूप लाव. आणि मग देवाने आपलं स्वरूप दाखवलं आणि सांगितलं, नामा मी तुला सांगितलं होतं ना, जीवनात जर खऱ्या संतांची प्राप्ती झाली तर तुला खऱ्या देवाची भेट व्हायला उशीर लागणार नाही. नामदेव महाराज म्हणतात, देवाची भेट झाली, देव संतांमुळे प्राप्त झाला. आणि परिणाम काय झालं? अभंगाचं दुसरं चरण. तेने साधते साधने, तेने साधते साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तेने साधती साधने, तेने साधती देणे साधती साधने, तुटती भावाची बंधने. संतांच्या माध्यमातून ज्या देवाची प्राप्ती होती त्या देवाच्या कृपेने आपली सर्व बंधनं नष्ट होतात. असं नाथ महाराज म्हणतात, माझं मत नाही, चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरसी गाती. अरे वेदांचं सुद्धा तेच सांगणं आहे. आणि त्या वेदांचं म्हणणं आहे की जो संतांच्या जवळ जातो, जो ज्या इच्छेने जातो, ती सर्व इच्छा संत पूर्ण करतात. अभंगाचं शेवटचं संताविना प्राप्ती नाही. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता. पूर्ण करीते मनोरथ, पूर्ण करीते मनोरथ, तेने साधती साधने, तेने साधती साधने. ज्ञानेश्वर मावली जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. बोलिले पुढे वेळे वापुढे उत्तरे. अपराध महाराज नाही विचारिला सिंहासन. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
तुकाराम तुकाराम